हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मार्केट टॉक्स मराठी. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करणार आहे. फॉरेक्समध्ये खूप सारे लोक आजकाल ट्रेड करतात आणि त्याचसोबत फंडिंग टिप्समध्ये सुद्धा खूप सारे लोक ट्रेड करतात. त्यामध्ये भरपूर क्वेरीज आहेत लोकांच्या की काय असतं, कसं असतं, सगळ्या गोष्टी. ओके, तर मी ॲक्च्युली गेल्या साधारणतः एक 7-8 महिन्यापासून फंडिंग टिप्समध्ये ट्रेड करतो आहे. ओके, तर फंडिंग टिप्स एक अशी फर्म आहे जी तुम्हाला पहिल्यांदा तर 2 अकाउंट्स देते किंवा तुम्ही घेईल तसं. 2 स्टेप अकाउंट असतं, 1 स्टेप अकाउंट असतं किंवा इन्स्टंट अकाउंट असतं. तर मी आजपर्यंत 2 अकाउंट्स घेतलेले, दोन्ही ब्लो केलेले आहेत आणि 2 स्टेपच घेतलेले आहेत. ओके, तर मी तुम्हाला थोडीशी माझी जर्नी पण दाखवणार आहे ह्या गोष्टीमध्ये, ह्यामध्ये, आणि थोडंसं तुम्हाला हे पण नॉलेज पण देणार आहे. ओके, तर बघू शकता तुम्ही हे सगळे जे दिसत आहेत ते माझे सगळे अकाउंट्स आहेत, जे नॉट पास्ड दिसत आहेत. ओके, नॉट पास्ड, क्लोज्ड. हे ॲक्च्युली काही ह्यामध्ये कॉम्पिटिशन्स असतात पर मंथचे. आता सपोज जर हा एप्रिल मंथ चालू, एप्रिल मंथचं कॉम्पिटिशन असतं, मार्चचं, गेल्या सगळ्या महिन्यांचं कॉम्पिटिशन होतं. मी भरपूर कॉम्पिटिशन पण ट्राय केलेली, पण थोडीशी मनी मॅनेजमेंट नव्हती, रिस्क मॅनेजमेंट नव्हती, त्यामुळे ते अकाउंट्स सगळे ब्लो झालेले. ओके, एक 5Kचं अकाउंट घेतलेलं मी लास्ट मंथमध्ये. त्याची फर्स्ट स्टेप मी पास केलेली होती, स्टुडंट स्टेप. ओके, नंतर प्रॅक्टिशनर होती, ते पण अकाउंट मला मिळालं, पण ते 2 दिवसांमध्येच ब्लो झालं. ओके, थोड्याशा माझ्या ओव्हर ट्रेडिंगमुळे हे ब्लो झालेलं. आणि आता मी ट्राय करून परत एकदा हे करून मी $10,000 अकाउंट घेतलेलं आहे इथे. ओके, बघू शकता आपण. डॅशबोर्डवरती जाऊया. ह्या अकाउंटचा पण ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आजचा 3रा दिवस आहे ह्या अकाउंटचा. तुम्ही बघू शकता 3 दिवस झाले मी हे अकाउंट हे करतो आहे. ओके, हे बघा, 4 तारखेला 3 तारखेला मी हे अकाउंट घेतलेलं आहे. 3 तारखेला $66, 4 तारखेला $34, आणि आज 7 तारीख, सॅटर्डे संडेमध्ये गेला. सॅटर्डे संडेला पूर्णपणे फंडिंग टिप्स बंद असतं. तर आजही $66 प्रॉफिट झालेलं आहे. ओके, तर आज 3रा दिवस आणि आजपर्यंत आपण 1.68% ग्रोथवरती आहोत, जी आपल्याला 8% करायची आहे. ते कसं काय ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे फंडिंग टिप्सची वेबसाईट आहे. ओके, तर ह्यामध्ये आपण 10Kचं अकाउंट सिलेक्ट केलं तर हे बघा, ह्या 2 फेज आहेत, स्टुडंट आणि प्रॅक्टिशनर, आणि त्यानंतर तुम्हाला मास्टर अकाउंट भेटणार. स्टुडंट फेजमध्ये तुम्हाला 3 दिवस ट्रेडिंग करायचे, सेम प्रॅक्टिशनरमध्ये करायचे. मॅक्झिमम डेली लॉस 5%, प्रॅक्टिशनरमध्ये पण 5%, म्हणजे साधारणतः $500. हे 10,000च्या अकाउंटचं बोलतो मी, 10Kचं अकाउंट आहे. मॅक्झिमम लॉस आहे 10%, $1,000. ओके, प्रॉफिट टार्गेट इथे राहणार आहे $800 इथे आहे. फक्त प्रॅक्टिशनरमध्ये $500 आहे, म्हणजे 5%. इकडे 8%, इकडे 5%. 1:100च लिव्हरेज दोन्हीकडे मिळणार आहे तुम्हाला. सेम मास्टर अकाउंटला सुद्धा 1:100च लिव्हरेज तुम्हाला मिळणार आहे. मॅक्झिमम लॉस इथे $1,000 आहे आणि डेली लॉस $500 आहे. ओके, तर जरी तुमच्याकडे कॅपिटल नसेल तरी तुम्ही हे अकाउंट घेऊ शकता. ओके, साधारणतः 5-6 हजार रुपयांमध्ये हे $10,000 अकाउंट येतं. पण हे अकाउंट घेण्यासाठी आधी तुम्हाला योग्य प्रकारे ट्रेडर बनावं लागेल. योग्य प्रकारे तुमची रिस्क मॅनेजमेंट पाहिजे, तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी खूप सारा लॉस केलेला आहे ह्या गोष्टींमध्ये त्यावेळेस. आत्ता कुठे थोडासा प्रॉफिटमध्ये आहे, अजूनसुद्धा मी जास्त काही प्रॉफिटमध्ये नाही आहे. पण आजकाल तुम्ही बघता की फॉरेक्स मार्केटमध्ये खूप सारे लोक बोलतात की फॉरेक्स मार्केटमध्ये या, पण डे बाय डे सेबी म्हणा किंवा गव्हर्मेंट, आपली निर्मला सीतारामन मॅडम डेली काही ना काहीतरी रूल्स नवीन काढत आहेत. त्यामुळे माहीत नाही की कधीपर्यंत चालू शकतं हे. लिगली अनलिगलीच आहे ऑलरेडी, पण कधीपर्यंत चालू शकतं हे माहीत नाही. पण फंडिंग टिप्स ही अशी फर्म आहे की ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली ट्रेडिंग करत नाही आहे, तुम्ही त्या फर्मच्या नावावरती ट्रेडिंग करताय. ओके, त्यामुळे तुम्हाला इथे 0 रिस्क आहे आणि त्या बदल्यात पेआउटसुद्धा देतात. हे खूप सारे ट्रेडर्स आहेत जे फंडिंग टिप्स यूज करून महिन्याला खूप सारे पैसे कमवतात. ओके, सो गाईज, स्टे ट्यून्ड. मी तुम्हाला ह्या अकाउंटचा ओव्हरव्ह्यू आणि अपडेट कंटिन्यू देत राहीन. तो मार्केट टॉक्स मराठीला नक्की फॉलो करा आणि पुढची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन.